परभणी डाक विभागाची ढाई आखर स्पर्धा उत्साहात, 3000 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, डाक विभागाची छाप ठळक। आजच्या पूर्ण डिजिटल झालेल्या युगात जेव्हा मुलांच्या हातात मोबाईल, टॅब, सोशल मीडिया यांची रेलचेल आहे, तेव्हा परभणी डाक विभागाने मात्र पारंपरिक पत्रलेखनाला पुन्हा एकदा भक्तीचा, संस्काराचा आणि सर्जनशीलतेचा रॉयल टच देत ढाई आखर पत्रलेखन स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली। बाल विद्या मंदिर नानलपेठ शाखेत झालेल्या या स्पर्धेत तब्बल 3000 विद्यार्थ्यांनी हजेरी लावत धमाका केला। शाळेच्या आवारात सकाळपासूनच विद्यार्थ्यांची लगबग, पत्रलेखनासाठी उत्साह आणि स्पर्धेचा माहोल पाहण्यासारखा होता। दरवर्षी घेण्यात येणारी ही ढाई आखर पत्रलेखन स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड, भाषेची पकड आणि सृजनशीलता जागवण्याचा उत्तम प्रयत्न असल्याचे डाक विभागाचे अधिकारी म्हणाले। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांसाठी रोख बक्षिसांची आकर्षक मेजवानी असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच उसळलेला दिसला। कार्यक्रमाला डाक अधीक्षक एस.जी. लिये, डाक निरीक्षक भागवत मुंडे, परभणी प्रधान डाकघराचे पोस्ट मास्टर पी.यू. रुद्रवार, पोस्टल लाईफ इन्शुरन्स डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन कदम, कार्यालयीन सहाय्यक श्रीपाद कुंभारकर, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर भागवत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना अधीक्षक संजय लिये म्हणाले, डिजिटल स्पर्धेच्या जमान्यातही भारतीय डाक विभाग स्वतःची वेगळी ओळख कायम राखत आहे। सेवा, पोच आणि विश्वास यांची परंपरा आजही कायम आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अरुण बोराडे तसेच ढगे सर, कोपरेटकर सर यांनी विशेष परिश्रम घेतला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांमध्येही उत्साह पाहायला मिळाला। शेवटी पत्रलेखनासारखी हरवलेली कला पुन्हा जिवंत करणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी दिशा देणारे ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली।